नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. लोकल ते ग्लोबल या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण त्यासाठी अधिक महत्त्वाची बातमी. अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे आणि त्याच आधी आपण बघतोय अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून नव्या चेहऱ्यांना संधी देणार असं शरद पवार म्हणाले. अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी असं नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, मात्र निधी वाटप झाल्यानंतर येऊ असं काही जणांनी आश्वासन दिल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. अधिवेशन होऊन द्यायचं आणि मग कुठेतरी परत यायचं, पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं शेवटी हे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे ठरवणार आहेत. योग्य व्यक्तींना कदाचित घेतलं जाईल आणि ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने तिथं राजकारण केलं असेल, नाही तर साहेबांच्या विरोधात एखादं घोषणा केली असेल, नाही तर वक्तव्य केलं असेल, तर त्या लोकांना कदाचित पक्ष घेणार नाही, पण निर्णय पूर्णपणे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार चलबिचल नाही. उलट तिकडचे आमदार हे अजितदादा सोबत भविष्य काळामध्ये जोडताना तुम्हाला दिसतील. जे काही लोक जात आहेत ते मला वाटतं रिटायरमेंटच्या नंतर जे असणारी लोक आहेत ते लवकर पळत आहेत, परंतु नवतरुण हा अजितदादांसोबत जोडला गेलेला आहे. या महाराष्ट्रातले अनेक तरुण अजितदादाच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत. त्याच्यामुळं कोण गेला याच्यामुळं फरक पडत नाही. आमच्याकडे ए गेला तर बी ऑप्शन तयार आहे.